शपथ घेतली आणि स्वराज्याची गोडदोड सुरू झाली. तोरणा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले. पुढे मुरुंब देवाचा डोंगर, कुवारी गड, सुभान मंगल, कोंढाणा, शिरवळचा किल्ला, पुरंदर आणि 12 मावळ स्वतंत्र झाला. पुढे राजांनी पराक्रमाने जावळी देखील घेतली. परंतु त्यानंतर स्वराज्यावर ओढवले भले मोठे संकट. हे संकट म्हणजे अफजल खान. परंतु तू चिंता करू नकोस. त्यास आईसा सोडत नाही. माझे मूळ रोकडे सामर्थ्य दाविते. माझी शक्ती तुझ्या ठाई आहे. तुझा हाते तो अफजल मारविते. मी तो केवळ तुझी तलवार होऊन राहिले. आपला भगवा थेट आदिलशाहीच्या छाताडात नेऊन काढायचा. शंखनाद भिनला आज आभारी जानता राजा अवतरला जगती. सरसाच्या रक्तात ठिणगी पेटली. सरसाच्या रक्तात ठिणगी पेटली. धगधगली नसा रुद्र ज्वालामुखी. असते कदम राज शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागला पार. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागला पार. हे लागला पार. हे शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागला पार. मग काय गड्या हो किंवा बसला हाय ना गनीम येडा मांडून आलंय आणि मुघलांनी नजर वाकडी. मग राजानं काय केलं महाराज? राजांनी आता युगत मांडली. काय मांडली? अरे युगत मांडली. युगत मांडली. युगत मांडली.
उभारला होता. भेटीसाठी छान उभारीला, भेटीसाठी छान उभारीला, नक्षीदार शामियान्याला, नक्षीदार शामियान्याला, आणि अशा शामियान्यात खान दौलत दुलेला, खान दौलत दुलेला, सय्यद बंडा त्याच्या संगतीला, सय्यद बंडा त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला. राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ.